इकडे या. गप्प गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही, समजलं? हो मॅडम. पण मॅडम आपण कुठे आलो? आपण मातोश्री वृद्धाश्रमात आलो आहोत. तिथे कोण राहतं? इथे वयस्कर माणसं एकत्र आनंदाने राहतात. समजलं? चला पळा बघू. एश, तू काय बोलत का नाहीस ग? चल ना, राहू दे. चल तू माझ्यासोबत. ते बघा आजी आजोबा आले. सगळ्यांनी इकडे या. हो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही. चला पटापटा. कोण आलंय मला भेटायला? हॅलो आजी आजोबा. अरे बाळांनो, आलात तुम्ही? हो आजी आजोबा. आजी आज काय आहे? तू एवढी चांगली साडी का नेसलीस? अरे आज आजीचा वाढदिवस आहे. अरे हो, मी विसरले. मी तर वड्या आणल्या होत्या आजीच्या वाढदिवसासाठी. मी पटकन घेऊन येते. हा धरा. बस आजी बस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Aji. Happy birthday to you. Many many happy returns of days. थँक्यू मुलांनो. चला पळा. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. अगं तू ये की. तू भेट ना आजी आजोबांना. हॅलो आजी आजोबा. अगं बाई किती गोड. हा, तुझ्यासाठी गंमत घे. बघू फक्त तुझ्यासाठी चालले ना. बघू फक्त तुझ्यासाठी चालले. बघू फक्त तुझ्यासाठी चालले. ऐका मी काय पेढे कुठे आले? तू म्हणालीस पेढे संपलेत. हो मग मला माहित होतं ना. आज 7 तारीख. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन. त्यासाठी जपून ठेवले. रोज OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी लहान होते ना, त्यामुळे मला आजी आठवत नाहीये, पण तिच्या आजी चव मात्र नक्कीच आठवते. मम्मी पप्पा म्हणतात माझे आजी आजोबा देवाघरी गेले. तुझे आजी आजोबा वरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. तुम्हाला तुमच्या घरच्यांची आठवण नाही का येत? येते ना, खूप येते. असो हा असो. अगं सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे आम्हाला गोड गोड पाहुणे भेटायला घेऊन येतेस. म्हणूनच नाहीतर केव्हा. आधी मीच जाणार. नाही आधी मीच जाणार. माझ्यावर बोलणं झालंय. नाही माझं पण वर बोलणं झालंय. आधी मीच जाणार. आजी आजोबा तुम्ही असं भांडू नका. पाहुणे काय म्हणतील की आजी आजोबा भांडतात? अगं एक दिवसभरासाठी भांडण हेच पुरतं असतं. मी हाच विषय मिळतो ग जगण्यासाठी. माझी आजी पण सेम असंच माझं तोंड पदराने पुसायची. तुम्हीच तर माई काका तुम्हीच तर म्हणता की जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. हे तुला कसं माहिती? माझा डॅडा आहे वाक्य बोलतो. कुठे राहतेस ग पोरी? तो वरद गणपती आहे ना, त्याच्या समोरच्या घरात. तुझं नाव काय ग पुरी? आसावरी संदीप पाणाळकर. आणि तुझ्या डॅडाचं नाव काय पुरी? संदीप श्रीकृष्ण पाणाळकर. आजी आजोबा आजी आजोबा मला संध्याकाळी तुमची खूप आठवण यायची. ते काही नाही, तुम्ही चला. तू इथेला आम्हाला इथेच राहू दे आणि तू जा. संध्याकाळी कॉलनीतले सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्या आजी आजोबांना घेऊन यायचे. फक्त तुम्हीच नसायचात. रात्री मला तुमची रोज आठवण येते. बाळा तू घरी जा आणि आम्हाला इथे अशीच भेटायला येत जा. ते काय नाही, तुम्ही माझ्यासोबत येताय का मी पण इथेच राहू? नाही बाळा, मम्मा डॅडा पण तुझी वाट बघत असतील. जर ते तुमच्याशिवाय राहू शकतात तर मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते.
मॅडम फोन द्या. हॅलो. हा हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना खोटं बोललं की देवबाप्पा शिक्षा करतो? तर तू एवढं माझ्याशी खोटं बोललास, पण मी देवबाप्पाला सांगणार माझ्या मम्मा डॅडांना काही शिक्षा करू नको. मुलं पाळणा घरात आणि आई वडील वृद्धाश्रमात ठेवणं तर तुमची मजबुरी आहे. ते काही नाही, आजपासून मी यांच्यासोबत इथेच राहणार आहे. आणि जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांची परमिशन घ्या आणि मग मला भेटायला या. ठेवते. धन्यवाद.